भाजपचे विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल मोठा दावा करत त्यांना पुन्हा जेलमध्ये टाकण्याची मागणी केली आहे. परिणय फुके यांच्या दाव्याला अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ती बेल रद्द करून त्यांना पुन्हा जेलमध्ये टाकावं अशी मागणी परिणय फुके यांनी केली. यावर सलील देशमुख यांनी ट्विट करत कोर्टाने अनिल देशमुख यांच्या प्रकरणात नेमकं काय निरीक्षण नोंदवलं आहे याची माहिती देत प्रत्युत्तर दिलंय. अनिल देशमुख यांना न्यायालयाने जो जामीन दिला आहे तो मेडिकल ग्राउंडवर नाही तर या प्रकरणात विश्वासार्हता नसल्याच्या मेरिटवर दिला आहे, असं सलील देशमुख म्हणाले आहेत. न्यायालयाने जामीन देताना 3 महत्त्वाचे निरीक्षण नोंदविलेले आहे. यातील पहिलं निरीक्षण असं की अनिल देशमुख यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नाहीत. दुसरं निरीक्षण हे ऐकीव माहितीच्या आधारावर अनिल देशमुख यांच्यावर हे कथित आरोप केले आहेत. तर तिसऱ्या निरीक्षणात भविष्यात अनिल देशमुख या प्रकरणात दोषी ठरू शकणार नाहीत, असं म्हटलं आहे. तसेच न्यायालयाने दिलेला निकाल हा समाजमाध्यमांमध्ये उपलब्ध आहे, असंही सलील देशमुख म्हणाले आहेत.